ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या जीवनात कसे चमत्कार घडवतात. जो त्यांच्या चरणाशी जोडला त्यांचं रक्षण ते स्वतः करतात. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, तर भक्तांच्या प्रत्येक श्वासात वसणारे दिव्य शक्ती होते. त्यांच्या नजरेपासून काहीही सुटत नाही. कोणावर संकट आले, अन्याय झाला तर ते स्वतः त्यांचं रक्षण करतात. अक्कलकोट नगरीत त्या काळी श्री स्वामी समर्थ आपल्या भक्त श्री चोळप्पा यांच्या आग्रहास्तव त्यांच्या घरी राहत होते. भक्ती, श्रद्धा आणि चमत्कारांनी भरलेलं ते घर. पण एक दिवस अशी घटना घडली. ही कथा आवडली तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. स्वामी समर्थ आपले भक्त श्री चोळप्पा यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे राहावयास गेले. एके दिवशी चोळप्पाच्या घरी त्यांची मेहुणी आली होती. रात्री झोपताना तिने आपली नथ अंथरुणात ठेवून झोपली. चोळप्पाच्या पुतण्याने ते पाहिले. प्रतिदिन पहाटे उठून तो बागेत फुले आणावयास जात असे. त्या दिवशी जातेवेळी त्याने नथ हळूच पळवली. बाई सकाळी उठून पाहते तो नथ नाही. ती घाबरली आणि सर्वत्र शोधू लागली, पण नथ काही सापडली नाही. मोठ्या प्रयत्नाने तिच्या नवऱ्याने ती नथ नुकतीच केली होती. अक्कलकोटवासियांचे आरक्षक, वैद्य, ज्योती सर्व स्वामी समर्थच होते. त्यामुळे इतरांपेक्षा तीही स्वामी समर्थ यांच्याकडे गेली. आपली नथ चोरीस गेल्याने तिने रडत रडतच त्यांना सांगितले. स्वामी श्री समर्थ तिचे सांत्वन करत म्हणाले, रडू नकोस, शांत हो आणि माझ्याजवळ बैस. तुझी नथ तुला सापडेल. बाईने आपले डोळे पुसले आणि ती स्वामी समर्थ यांच्याजवळ बसली. 1 घंटा गेला. पुन्हा एकदा ती स्वामी समर्थांजवळ विनवणी करू लागली. तेव्हा ते म्हणाले, थांब जरा, तुझी नथ तुला मिळेल. घाबरतेस का? थोड्या वेळाने चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. स्वामी समर्थ त्याला पाहून म्हणाले, अरे ती रडत आहे, तिची नथ तिला दे. ते ऐकून तो मुलगा जरा चपापला, पण लगेचच स्वतःला सावरून, कुठली नथ, मला नाही ठाऊक नाही म्हणू लागला. त्यावर स्वामी एकदम संतापले. मोठ्या आवाजात ते म्हणाले, सकाळी अंथरुणाखालची नेलेली नथ तिला परत देऊन टाक. स्वामी समर्थ रागवले. पाहून त्याला मुलाला नथ गुपचूप काढून दिली. क्षणभरात सगळे थक्क झाले. स्वामी समर्थांना काही अज्ञातच नाही. त्यांच्या नजरेपासून काहीही सुटत नाही. त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने स्वामींच्या चरणी नम्रतेने नतमस्तक होत म्हणाली, माझं रक्षण तुम्ही केलंत स्वामी. माझं आयुष्य धन्य झालं. स्वामी समर्थ शांत हसले आणि म्हणाले, सत्याचा मार्ग धर, श्रद्धा ठेव, बाकी सगळं मी बघतो. स्वामी समर्थांची कृपा ज्या भक्तांवर असते त्याला कधीच अडचण स्पर्श करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.